हॅलो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. हे बघा, आपली घडी कितीची आहे? 8.5 इंचाची. त्याच्यामध्ये 1.5 इंच मार्जिन घेतलेली आहे. गळाची उंची 10.5 आणि गळा रुंदी 2.25 घेतली, गळा डीप असल्यामुळे. त्यानंतर जशा गळ्याची आपण मार्किंग केली त्या मार्किंगवर एक टिप टाकून घेऊ. जिथं कोपरा असेल ते तिथे सुईचा दाब खालच्या साईडने ठेवून उचलून कपडा आपण शिलाई टाकायची. त्यानंतर लगेच मी खालच्या साईडनं पण शिलाई टाकून घेते. शिलाई टाकल्यामुळे आपल्या बॅकपार्टला पट्टी पण लावण्याची गरज नाही आणि आपला वेळ पण वाचतो आणि फिनिशिंगमध्ये बॅकपार्ट तयार होतो कमी वेळेत झटपट. आता 2 लाईनी एवढं मार्जिन ठेवत पूर्ण गळा आपण कटिंग करून घेऊ. बिना कॅनव्हासचा अगदी फिनिशिंगमध्ये तयार होतो. जिथं कोपऱ्या तिथं मी थोडेसे कट मारून घेतले. त्यानंतर हात घालून पलटी करून घेतला. हे बघू शकता, मी स्प्रे इस्त्री मारून घेतली म्हणजे एकदम फिनिशिंगमध्ये आपला गळा तयार होतो. अगदी कडेनं आपण एक दाब शिलाई टाकून घेऊ. इथं कोपरा आहे तर सुई खालच्या साईडने ठेवून कपडा फिरून घ्यायचा. इस्त्री केल्यामुळे आपला प्रॉपर गळा तयार होतो. बिना कॅनव्हास अगदी छान. बघू शकता, मी पूर्ण टिप मारून घेतलेली. त्यानंतर अस्तर आणि मेन फॅब्रिक अटॅच करून घ्यायचं. अस्तरच्या कडेनं टिप टाकून घ्यायची. हात फिरवत टिप टाकायची, त्यामुळे आपलं कुठं कापड गोळा ते होत नाही. अगदी फिनिशिंगमध्ये टाकून घ्यायची. त्यानंतर एक्स्ट्राचा पार्ट कट करून घ्यायचा. हे बघा, मी पूर्ण कटिंग करून घेतलेले. त्यानंतर मी दोरी अटॅच करीत आहे 2.5 इंचावर. लेस लावायच्या आधी दोरी लावल्याने फिनिशिंगमध्ये आपला दोरी लागल्या जाते. मग मी दोरी पण अटॅच करून घेतली. त्यानंतर लेस लावून घ्यायची. जसा आकार आहे तसा प्रॉपर आपल्याला लेस लावून घ्यायची. बघा, इथं कोपरा आहे ना, इथे एक छोटीशी प्लेट टाकून घ्यायची, जेणेकरून आपल्या गळ्याचा शेप बिघडणार नाही. अगदी कडेने लेस लावायची, व्यवस्थित लावून घ्यायची. इथे पण एक छोटी प्लेट टाकून घ्यायची. गळ्याचा शेप जसा आहे तसा दिसते. त्यानंतर मी लगेच दुसरी पण 2 लाईनची असं कपडा सोडून लेस लावून घेत आहे. त्यानंतर इथं पण थोडीशी छोटी प्लेट टाकून घ्यायची. एक सारखं कपडा म्हणजे लेस लागल्या गेली पाहिजेत असं लावत यायचं. सारखी लेस कुठं कमी जास्त होऊ द्यायचं नाही, अगदी बरोबर लावून घ्यायची. बघू शकता किती सुंदर आपला गळा तयार झालेला आहे, कमी वेळेत झटपट फिनिशिंगमध्ये. त्यानंतर मी टक्स मारून घेत आहे. 1/2 इंच खालच्या साईडने आणि उंची गळ्याच्या 1/2 इंच खाली ठेवलेली. गळा जास्त डीप असल्यामुळे टक्स छोटे आलेत. हे बघा, दोन्ही साईडने मी टक्स मारून घेतले. आता ही
जी ब्लाऊज म्हणजे बाह्याची लेस उरली होती तीच इथं बॅक पार्टला लावून घेत आहे. अगदी फिनिशिंगमध्ये लावून घ्यायची. बघू शकता किती फिनिशिंगमध्ये लागलेली आपली बॅक पार्टला पण लेस किंवा साडीची बॉर्डर पण म्हणू शकता तुम्ही. माझा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला? आवडल्यास लाईक शेअर कमेंट नक्की करा. प्लीज सबस्क्राईब करा. बाय बाय.